पहिल्याच ह्या व्हिडिओमध्ये हे जे काही पदार्थ आपल्याला दिसले आहेत, हे ऑलमोस्ट प्रत्येक घरी किंवा बाहेर मुलं 80 ते 90% प्रमाणात त्यांच्या आहारात ह्याच गोष्टी आढळल्या जातात. ह्याच्यामुळे मुलांचं बेसिकली वजन व्यवस्थित वाढत नाही, प्रतिकारशक्ती व्यवस्थित राहत नाही, वारंवार आजारी पडणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर कोणत्या 5 अशा पौष्टिक गोष्टी आहेत, ज्याला आपण सुपर फूड्स देखील म्हणता येईल, हे आज आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम अंड. ह्याचं वैशिष्ट्य आहे की ह्याच्यातलं जे प्रोटीन आहे त्याची बायोअवेलेबिलिटी खूप चांगली आहे. म्हणजे तुम्ही खाल त्याच्यातला मॅक्सिमम पार्ट हा ॲब्झॉर्ब केला जातो. दुसरा पदार्थ आहे नाचणी. नाचणी हे आयर्न रिच आहे. लोहाची कमतरता असेल तर डेफिनेटली ह्याचा आपण व्यवस्थित सेवन करावं. तिसरा पदार्थ आहे बदाम. स्मरणशक्तीसाठी बदामाचा खूप मोठा रोल आहे. चौथा आहे फळं. हे जे नैसर्गिक प्रतिकारशक्ती आपल्याला मिळते हे फळांथ्रू मिळू शकते. त्यामुळे एक फळ तरी डेफिनेटली असावं. पर्टिक्युलरली फायबरयुक्त असेल, ॲपल वगैरे आपण दिलं तर शी व्यवस्थित प्रमाणात फॉर्म होते. हार्ड स्टूल्स, कॉन्स्टिपेशन ह्याचा त्रास होत नाही. पाचवा आहे ताक. हा देखील पचन क्षमता व्यवस्थित करतो. तर लक्षात घ्या पालकांनो, आपला आहार जर व्यवस्थित असेल तर डेफिनेटली बाळाची ग्रोथ व्यवस्थित होते. त्याला कुठल्याही सप्लिमेंट्सची, ग्रोथ वाढीची, कुठल्या पावडरची गरज लागत नाही. नैसर्गिक प्रतिकारशक्ती व्यवस्थित राहते. त्यामुळे आजारांना ते पटकन बळी पडत नाहीत आणि हेल्दी राहतात. त्यामुळे डेफिनेटली आपला आहार, आपलं पाल्य काय खातं ह्याच्याकडे लक्ष ठेवा. आणि ज्या गोष्टी आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला दिसलेत, हे जेवढे शक्य करून टाळता येईल तेवढे टाळूया. थँक्यू.